तर नमस्कार बाबा, आज विषय कसा झाला. आज आपल्याला जायचं पैठण गेटला हाकीसोबत. तर मला ते आता म्हणलं नाही का तुम्हाला 10 तारखेला आपल्या रॅपचं शूट आहे आणि तिथं जायचं आपले कपडे घ्यायला. तर हाके फेकायला पुढं गोळा तेव्हा तिथं अंधुक अंधुक दिसायला तुम्हाला जवळ घेऊन जातो त्याच्या. त्याने मला क्लास सुटला आणि फोन लावला. म्हणलं कुठे आहे रे, म्हटलं पृथ्वी. आलोच म्हणलं थांब. आता इथून जायचं आपल्याला पैठण गेटला. काही असंच राहू दे, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तिथं बघायचं आपल्या रॅपचे कपडे. हाकेला काही दुसरं बघायचं असेल पण मला रॅपचे कपडे घ्यायचे म्हणून मी जायचो आता. हाके चल. कितीचा गेला. अवघड झाले रे बाबा. रनिंग केली नाही किती दिवस झालं, जाईन नाही तर काय रनिंग केलं नाही. बघ मी फुकून काय ग्राउंडवरच पळायचं आता. पाहिले का ना तुझं. आता आपल्याला जायचं इथून पैठण गेटला. कुठं पैठण गेट? मला नाही माहिती पैठण गेट. तुला नाही माहिती? मला तर कुठं माहिती. लोक तुला म्हणले मार्केटमध्ये जाऊ थोडं खऱ्या दिवशी. अरे बाप, मला ते कपडे बघायचे. कोणते कपडे? रॅप करतो. कधी गाणं आलं का? 10-12 तासाला शूट म्हणलं ते. गाणं आलं का म्हणलं? गाणं बनवलं की. मला काय पुन्हा करतो नाही राहू दे की आता. आहे का आज कंटेंट नाही माझ्याकडे. हाके कंटेंट नाही म्हणून तर रस्त्याने एवढं भारी वाटेल नाही काय चालायला. त्याच्यापेक्षा अजून अंधार पडला बघा, मग कसलं भारी वाटणार आहे. एकदम गोळाच होणार आहे. मटके दाखव ना, मटके. हे बघा हे मटके, लाल लाल काळे काळे मटके. क्लिअरिटीच आहे ना रे. आता काय क्लिअरिटी रे भाऊ. हा हे बघा काही हे झाडं फुलं बिलं. हे फुलं झाडांमध्ये मटके ठेवले तितकं भारी वाटायला. हाऊस डेकोरेशन एक्सेसरीज. हा म्हणजे घरांच्या डेकोरेशनसाठी ठेवलेलं ते. त्या भावाला आपण प्राईस करू झाला तुमच्या माहितीसाठी. ए घ्यायचं ना सर, चल प्राईज घ्यायचं. उभे त्याला विचारायला आज रोज नाही. आज हाफ डे ना, आपलं पर्पल डे ना. आज कोणता दिवस आहे? आज पर्पल डे भावांनो. तर आज आपल्या पुरींना पर्पल केल्याशिवाय, आज पर्पल डे पुरींना पर्पल केल्याशिवाय सोडू नका. काल रोज डे होता, आज पर्पल डे. तिचं काय ऐकू नका बघा, काय पण सांगते मार खायला लावतो तुम्हाला. आज तुम्ही आपलं माझं आहे का सबस्क्राईब करून द्या. असं शहरामध्ये अरे लय मग केवढा मोठा कंटेंट बनायचा. आपले 10 मिनिटाचा बनवायचा आहे. झाला असेल ना मग आता. 1 मिनिट झाले. 1:56 2 मिनिटं झाले. तर गाईज बघा ना तुम्ही, रस्ता किती भारी आहे भावांनो. सुनसान सुनसान नाही. करा रस्ता सुनसान. असल्या रोडवर ब्लॉग बनवता नाही. आता करा रस्ता सुनसान. असल्या रोडवर आहे ना काही. इकडून पण जाऊ शकता पैठण गेटला. जायचं का? मला माहित नाही पैठण गेट बरं. चल मग इकडून जाऊ. हे काय होतं म्हणलं, चल एक दिवस जा तेवढा. कारण की सकाळपासून रेडिंग मध्ये उठलोच नाही मी आज. अच्छा आलो का सकाळी तुझ्यापासून. हा हॉस्टेलवरून. हा. आता इतिहास पुस्तक भुगाच करून टाकलो. नुसते रट्टे मारलेस का नीट वाचलंस? नीट वाचत आहे. रट्टा मारून काय फायदा नाही. रट्टा मारूनच लागतो. नाही नाही रट्टा नाही मारायचा. काय मला सांगा, जर एखाद्या पुस्तकाचं मी रट्टा मारला लक्षात राहील का? नाही राहत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का? रट्टाच मारायचा. रट्टाच मारावं लागेल. काय करावं लागेल? आता पुढला कॅमेरा करत जाईल तू. पुढचाच आहे की रे. पुढचा कॅमेरा मला मागचा राहतो. म्हणजे आता धरता येईल कॅमेरा. अरे मग हे होत आहे ना, आडवं नाही ना होत. आडवं नाही होत. पुढच्या कॅमेरा आडवं कुठं होत नाही. असं आडवं धरायचा मोबाईल. असं तरी काय आडवं होतं, आडवं धरत. कसं म्हणलंस की मला नाही समजलं राव. हे पुढचा कॅमेरा आहे. असं काय? हे ना. मला शिकवते तो ब्लॉग कसा बनवायचा. एवढी वाईड अँगल पाहिजे यार. ह्याच्यातच बनवू का? वाईड देत नाही ती आता. बघ ना तू असं देतो. धरू का असंच? तोंड जाऊ दे. ह्याच्यात बरं आहे. घेऊ आपण बी आहे पण घेऊ. हा कोणतं घ्यायचे?
क्वालिटी तर मस्त आहे. मला खरेदी करायला एवढा आनंद वाटतो ना पण काय सांगू तुम्हाला आता. क्वालिटी पण आहे. लोक आवडली बाकी म्हणलं मला घ्यावंच लागली मग घेतली आम्ही. एकदम आपाटे मग मोठं स्टोअर आहे वाजतं घेतली आम्ही. पुढं मागं नाही, पुढे पुढं कुठे स्टोअर दाखव ना. इथून घेतली. आता तुम्हाला खोटं वाटतं. आता तुम्हाला खोटं वाटतं. तुम्हाला वाटतं मी माझं कसं करायचं नाही काय रे तिथून घेतली. तो माणूस गेला आणायला म्हणजे आम्ही फक्त इथून ऑर्डर केली. ऑर्डर दिली इथून. त्याचं ओरिजिनल स्टोअर तिकडे ते तिकडून आणायला गेलंय. तर तिकडे आम्हाला काहीतरी 1,500 रुपयाला काहीतरी भेटते. एक 5 कितीला भेटले आपल्याला 850 रुपयाला. 850 रुपयाला काही. त्याचा आनंद उत्साह मावत नव्हता लॉज बघून. बस ना गे म्हटलं मी दुसरी गेम. तर नमस्कार पब्लिक. मग गेलो पैठण गेटला तिथं घ्यायचं होतं आपल्याला जॉकेट आणि मग गेलो तिथं बघितलं सगळं विजिट करून बघितलं पण आवडलंच नाही मला ते. तर आपल्या अनिकेतने स्कॅम केलाय माहितीये का तुम्हाला. तर आपल्या अनिकेतने एक इंस्टाचं अकाउंट खोलले गाईस. तुम्हाला माहितच नाही एवढा भारी माणूस आहे तो. एका रात्री त्याचे 200 काहीतरी किती झाले फॉलोअर्स 300 फॉलोअर्स एका रात्री न्यूज किती झाले माहिती का तुम्ही डायरेक्ट शॉक लागेल तुम्हाला. 1.5 लाख व्ह्यूज झाले त्याचे 1.5 लाख प्लस 1,50,000 प्लस व्ह्यूज आहे त्याच्या अकाउंटला एका रात्रीत. विचार करा थांबा तुम्हाला दाखवतो मी अकाउंट दाखवतो तुम्हाला. आता मी म्हणायला खोटं वाटेल. हे बघा त्याला लाईक बघा किती आहेत. दिसले 100 लाईक आहेत त्याच्या पोस्टला आणि आता व्ह्यूज दाखवतो. हे बघा बघ किती आहेत व्ह्यूज दिसलं का. फॉलोअर्स तर बघा फॉलोची रेंज बघा त्याची. आणि अकाउंट कधी खोलले दाखव ह्यांना. अकाउंट कधी खोलले ते पण दाखव. तुम्हाला सगळं दाखवतो. लेटेस्ट व्हिडिओ गाईज. तुम्हाला समजणार नाही तुम्ही एक हा कसं केलंय. इंस्टाग्रामवर एका रात्रीत 1.5 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज होणं काय एवढं सोपं नाही. ते नको तू अकाउंट कधी खोललं ते दाखव तारीख. दाखवतोय अकाउंट मध्ये ना त्या अकाउंटची डिटेल काढ सगळी लगेच दाखवतो. प्रोफाईल मध्ये नाही अबाउट असतो. हे बघा गाईज अकाउंट बघा कधी खोलले त्यांनी. फेब्रुवारी 2026 दिसलं. फेब्रुवारी 2026 मध्ये अकाउंट खोललं. न्यूज वाचेल गेलं 1.5 लाखापेक्षा जास्त. तर भावांनो असं असतं सोशल मीडियाचं. सोशल मीडिया तुम्हाला एका रात्रीत व्हायरल करू शकते. फक्त तुमचं काम आहे कन्सिस्टन्सी ठेवणं. बरोबर. आता माझं पण 23-24 सबस्क्रायबर झालेत. आता हळूहळू ग्रोथ चालू आहे. मी पण एवढा लोड नाही घेत की बाबा एकदमच मला 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत पाहिजे असं नाही. एकदमच नाही होणार. मला पण माहिती आहे हळूहळू होईल ते कव्हर करू आपण पण. मला फक्त एकच म्हणायचंय की जर कोण करू शकते तर एखादा व्यक्ती करू शकतो. आपण काय करू शकत नाही. त्याला पण 2 हात 2 डोळे 2 पाय आहेत ना भाऊ. त्यांनी केलं ना त्यांनी केलं मग आपण का नाही करणार. आपण पण करू शकतोय काही. तर त्याने पण माणूस म्हणून जन्म घातलाय. आपण पण माणूस म्हणून जन्म घातलाय. त्याच्यात काही वेगळं नाही दिलं देवानी. आपल्यात पण काही वेगळं नाही दिलं. मग आपण पण करू शकतो. एखादा व्यक्ती त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो तर आपण पण करू शकतोय. आपल्यात काय कमी आहे. असं तुम्हाला जो पण नाही वाटणार तोपर्यंत तुमचं कुठलं स्वप्न पूर्ण होणार नाही. तर भावांनो मी काय तुम्हाला असं म्हणत नाही की या कॅमेरे पुढे या सगळ्यांनीच या कॅमेरा पुढे नाही. ज्याला आवड आहे त्यांनीच या. माझा ब्लॉग बघून त्यांनीच या. ज्याला आवड कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये कसं आहे प्रत्येकाला आवड असते बरोबर. फक्त ओळखून घ्यावं लागते की भाई मला या क्षेत्रामध्ये आवड आहे. जसं की मी पटकन ओळखलं की मला कॅमेऱ्यासमोर आवड आहे. मी कॅमेऱ्यासमोर बोलू पण शकतोय. मी 18 मध्येच ओळखून घेतला. आता मी लगेच ज्या दिवशी मला कन्फर्म झालं की मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकतोय आणि मला याच्यात आवड वाटू राहिली मी लगेच स्टार्टअप घातलं. लगेच युट्यूबचं अकाउंट खोललं. लगेच ब्लॉग बनवायला चालू केलं. सुरुवातीला मी स्वतःच आवाज नोट करून ठेवला. सुरुवातीला होत आहे हळूहळू होले होले सब हो जाएगा. सुरुवातीला होतं सगळ्यांसोबतच होतं. माझ्यासोबत पण तेच झालं. तुमच्यासोबत पण तेच होणार. आता बघा ना माझा कॉन्फिडन्स इतका वाढला की पब्लिक मध्ये पण बोलतोय मी. पुढं पण जिथं पण कोणी पण कधी पण ब्लॉग बनवू शकतो मी. कधी पण डे नाईट कधी पण कसं आता
एवढं मोटिवेशनल बोलायचं म्हणजे एक रूम मध्ये बसावं लागेल, बरोबर. मग असं बाहेर पब्लिकमध्ये गेल्यानंतर एवढं मोटिवेशन नाही बोलता येणार, शक्य नाही ते जरा. मग पब्लिकमध्ये ब्लॉग बनायचं म्हणलं तर काहीतरी तुम्हाला दाखवावं लागेल. हाय गाईज, बघा मी आज ह्या ठिकाणावर आलोय, तर असंच आहे. मी आज लेणी बघायला आलोय, तर लेणीमध्ये असं आहे, तर मी आज गडकिल्ल्याला गेलो. तर असे ब्लॉग पब्लिकमध्ये ठीक आहे. पण जर मोटिवेशनल तुम्हाला द्यायचं असलं माझ्यासारखा एखाद्या विद्यार्थ्याकडून तुम्हाला जर मोटिवेशनल पाहिजे असेल, तर मला रूममध्ये बसून तुम्हाला हे करावं लागेल, गाईड करावं लागेल, बरोबर. तर भावांनो, कित्येक जणांनी माझे व्हिडिओ ऐकून ब्लॉग चालू केलाय, त्यांनी कमेंट करून नक्कीच टाका. आणि असंच आपल्या पृथ्वी भाऊला सपोर्ट करा. तुम्हाला माहीतच नाही तुमचा सपोर्ट म्हणजे एका क्रिएटरला किती पुढे घेऊन जाऊ शकते. हा आपला अनिकेत, ह्याचा तर तुम्ही विचारच करू नका भावांनो. एवढा पुढचा माणूस आहे हा. ट्रेडर आहे बरं का, त्याचा नाद नका करू. तुम्हाला माहिती आहे ह्या 2026 मध्ये कोणाचा पण नाद करा, पण ट्रेडरचा नाही. ट्रेडरचा नादच करू नका तुम्ही. आणि सांगितलं जरा ट्रेडर विषय थोडं. ट्रेडिंग करणं फक्त हा ज्याचं मानसिकता चांगली आहे, म्हणजे सायकोलॉजी चांगली आहे त्यानेच करावं. कारण की ट्रेडिंग मध्ये सगळं खेळ सायकोलॉजीच आहे. माणसाची माइंडसेट ते सगळं काही एका जागेवर लागतं. कारण ट्रेडिंग हा असा विषय आहे मित्रांनो, नॉलेज कमी लागतं पण सायकोलॉजी आणि माइंडसेट चांगलं लागतं. कारण की आता बघा, तुम्ही आता काही ट्रेडरचं टार्गेट असते दिवसाचे 3 ट्रेड करायचे, बरोबर. सोबत तुम्ही 3 पैसे जास्त केले तर ओव्हर ट्रेडिंग होते, आणि ओव्हर ट्रेडिंग मध्ये काय होतं, माणसाचं माइंडसेट खराब होतं पूर्णपणे. तर आपले 3 ट्रेड लॉस मिळतो, काय टेन्शन घ्यायचं नाही. पण मग चौथा ट्रेड आपण केला, समजायचं आपण ट्रेडर होऊ शकत नाही. कारण की ट्रेडर फक्त त्याची सायकोलॉजी आणि माइंडसेट हे जागा पाहिजे, तेव्हा ते ट्रेडर होते. नॉलेज तुम्ही थोडं कमी घेतलं तरी चालेल, पण सायकोलॉजी आणि माइंडसेट एकदम परफेक्ट पाहिजे. रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट ह्या गोष्टी परफेक्ट पाहिजे. आणि जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर आता इंडियन स्टॉक मार्केटमध्ये करायची गरज नाही. कारण की आपल्या इकडे फॉरेक्स इलिगल आहे, पण एक्सचेंजचे अकाउंट आहे, म्हणजे एक वेबसाईट आहे जे तुम्हाला चलते फॉरेक्स ट्रेडिंग. आणि करायचं असेल तुम्हाला मार्जिन घेऊन करा, आणि 1000 आणि 2000 रुपयांना ट्रेडिंग करू नका. कारण की 1000 आणि 2000 रुपयात काहीच होत नाही. माणसाला प्रॉफिट होतो सुरुवातीला. माणसाला काय होतं माहिती आहे का, कमी मध्ये पण आपलं प्रॉफिट होतं, पण सुरुवातीला होते. पण नंतर लॉस होतं राहतं का, माणसाचं माइंडसेट खराब होते, माणूस टाकीत राहते पैसे, पण तेव्हा जात. त्यामुळं ट्रेडिंग करायचं सर्वात पहिले नॉलेज घ्या, माइंडसेट बरोबर ठेवा, सायकोलॉजी बरोबर ठेवा. आणि त्यानंतर जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो, मिनिमम पैसे म्हणजे 10,000 रुपयापासून तुम्ही ट्रेडिंग सुरू करू शकता. आणि तुम्हाला ट्रेडिंग सुरू करायची असली तर आपलं एक पूरब दादा म्हणून एक ट्रेडर आहे, त्याचं यूट्यूबला चॅनल आहे, त्याचे देखील व्हिडिओ बघू शकता. आणि पुष्कराज ठाकूर म्हणून एक त्याचे पण व्हिडिओ बघू शकता. दोघं पण एकदम प्रॉपर ट्रेडिंग शिकवतात. आणि नंतर आपल्या नागपूरचं एक जण आहे बघा, वायझा ट्रेडर, वायझा, तर तो पण परफेक्ट शिकवते. तर तुम्ही याच्यापासून यांच्याकडून प्रशिक्षण घेऊ शकता. एकदम क्वालिटी विषय, आणि करायचे असेल सुरू करू शकता. फॉरेस्ट ट्रेडिंग करा, कारण इंडियन मार्केटमध्ये आपल्याला टॅक्स वगैरे लय लय म्हणजे लय बेकार टॅक्स आहे, तर ते पुरत नाही. त्यामुळे फॉरेस्ट ट्रेडिंग करा, बाकी जनतेसाठी बेस्ट ऑफ लक. तर भावांनो, जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये कोणता प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करा. तुम्हाला त्याचं सॉल्युशन एका एका 2 मिनिटात भेटून जाईल. जसं मला कमेंट पडेल तसं मी लगेच त्याचा रिप्लाय देईल, अनिकेतला विचार आणि लगेच तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. तर अशा प्रकारे माझे आहेत फ्रेंड, एक आहे ट्रेडर, एक आहे ब्लॉगर, एक आहे रील स्टार, एक आहे एडिटर. असे खूप सारे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये माझे मित्र आहेत, आणि सगळे करतात MPSC. हा मूळ त्याने जितकं सांगितलं का सगळं मी एकच आहे सांगायचं तर. बाकी कोणी ब्लॉगर नाही, रिस्टार नाही, एडिटर, ट्रेडर, ते चारही मी एकटाच आहे. हा एकटाच आहे. हे माझं रॅप शूट आहे ना, म्हणजे आम्ही फक्त रेकॉर्डिंग वाईस करून घेतला, तर ह्याने बसल्या बसल्या लगेच व्हिडिओ शूटिंग पण करून दिला. म्हणजे तुम्ही सांगायचा उद्देश की बाबा MPSC करत करत हा बघा काय काय करतो. एक तर रील स्टार आहे, असं अकाउंट खोललंय आणि इंस्टाग्रामचं काल रात्रीच खोललं, तर आज सकाळपर्यंत तर 1,80,000 व्ह्यूज झाले त्याला. म्हणजे विचार करा कसला रील स्टार असला. रील स्टार आहे, ब्लॉगर आहे, ट्रेडर आहे, आणि पुन्हा आता MPSC पण करतोय. आता बिझनेसमध्ये पण उतरणार. म्हणजे तुम्हाला म्हटलं ना, आणि कोणाचं पण मुकाबला करा, पण अनिकेत चव्हाणचा नाही. तर भावांना आणि अकाउंट पण आहे अनिकेत चव्हाण ब्लॉगर, इट्स आने काहीतरी, युआर आने नावाने. जावा, त्याला पण सबस्क्राईब करा, मला पण सबस्क्राईब करा. आणि आणखीन एक आपला मित्र आहे मारुती हाके, त्याचं नाव आहे मारुती लाईफ ब्लॉग्स, त्याला पण सबस्क्राईब करा. तो तर खूपच मोठा आहे बाबा, त्याचे तर 35 लाख व्ह्यूज आहेत त्याच्या अकाउंटला. त्याचं तर चॅलेंजच नाही. बीड जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा कॉमेडी कंटेंट आहे त्याचा. असं म्हणजे आम्हाला कधी कधी गर्व वाटतं की बाबा माझे मित्र एवढे 35-35 लाख व्ह्यूज आहेत त्यांच्या अकाउंटला. फक्त त्याचा वॉच टाइम कवर नाही म्हणून त्याला आणखीन अर्निंग नाही त्याच्या युट्यूब चॅनलला. तर तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच ते पण होईल. मला कसं आहे, माझ्या प्रत्येक मित्राचा सपोर्ट पाहिजे, तसंच तुम्हाला आम्हाला तुमचा पण सपोर्ट पाहिजे. तर भविष्यात आपण खूप पुढे जाणार आहे भावांना, फक्त तुम्ही सपोर्ट करा. असंच आपल्या चॅनलला टिकून राहा. डेली रुटीनमध्ये आज आपल्या ब्लॉगचा दिवस आहे 61वा ब्लॉग आहे आपला डेली रुटीन लाईफमध्ये. 61 दिवस झाले की मी कॅमेऱ्यासमोर काम करतोय. सुरुवातीचे 10 दिवस सोपं नव्हतं, पण आता सोपं झालं ते. जर तुम्हाला ट्रेडिंगची काही पण माहिती पाहिजे असेल तर आपलं इंस्टाग्रामला अकाउंट आहे अनिकेत चव्हाण 0102.
तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता. तुम्हाला ट्रेनिंगची पूर्ण काही रोड मॅप आहे माझ्याकडे तयार आहे. तुम्हाला ते पण देऊ शकतो. आणि आपली जी पुढील ट्रेनिंग आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय शिकवणार म्हणजे शिकलं पाहिजे. तर तुम्हाला रेजिस्टन्स वगैरे सगळं काही तुम्हाला कळून जाईल. तर मला तुम्हाला ट्रेनिंग शिकायची असेल तर मला लगेच मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण रोड मॅप मी देऊन टाकेन. इंस्टाग्राम अकाउंटचं नाव आहे अनिकेत चव्हाण 0102. तर अजून 8 दिवसाला भावांनो एक आम्ही युट्यूबला अकाउंट खोलणार आहेत अनिकेत चव्हाण ट्रेडर म्हणून. त्याच्यावर तुम्हाला ट्रेडिंगचे पूर्ण लेक्चर भेटणार आहेत. पार्ट 1 पार्ट 2 फुल ह्याच्यामध्ये रोज 1 घंटा आपलं लेक्चर आहे. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला ट्रेडिंगची फुल माहिती भेटून जाईल. आम्ही म्हणजे आमच्याकडून जेवढं काय होईल ते जेवढं काही शक्य होईल ते आपण करू. पण ते अकाउंट आम्ही 8 दिवसाला खोलणार आहे गाईस. आणि त्या पण अकाउंटला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ट्रेडिंगची फुल माहिती एका मराठी माणसाला आम्हाला पुढे घेऊन जायचं. जसं की एक मराठी समजा आता कोणाच्या डोक्यात आहे की बाबा आपण ट्रेडिंग करू, तर त्याला पूर्ण नॉलेज नसते. तर आमच्याकडे नॉलेज आहे ट्रेडरचं. मग आम्ही आता उद्या 8 दिवसापासून आम्ही लेक्चर घेणार आहे युट्यूबवर, ट्रेडिंग कशी करायची आणि एका मराठी माणसाला लॉस आणि प्रॉफिटमध्ये कसं त्यांना निफ्टी काय ते सगळं 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 आम्ही शिकवणार आहे. तर भावांनो आम्ही अकाउंट खोलल्यानंतर ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. त्या अकाउंटला पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला मराठी माणसाला ट्रेडरमध्ये पुढे जायचं असेल तर. आणि तो लेक्चर घेणार आहे अनिकेत चव्हाण. बघू शकता तुम्ही ह्याला. सर हे ट्रेडरचा आहे, ह्याच्या वयावर नका जाऊ. खूपच म्हणजे तळामध्ये गेलेले आहे ट्रेडिंगच्या, म्हणून तुम्हाला सांगतोय. तर भावांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. असंच भेटू आपण रोजच्या ब्लॉगमध्ये. रोज काही ना काही तुम्हाला बघायला भेटेल, रोज काही ना काही नवीन शिकायला पण भेटेल. आणि आम्हाला पण तेवढाच आनंद होईल की आम्हाला युट्यूबवर आम्ही काम करतोय. हे कधी मनात पण नव्हतं, ते आम्ही केले. आमच्या खानदानात कोणी असं केलं नाही, माझ्या तर खानदानातच कोणी केलं नाही. ते मी करतोय ना, म्हणून मला पण आनंद वाटायला भाई. तर तुम्हाला पण असाच आनंद वाटू आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि काही समस्या असली तर नक्कीच कमेंट करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बघू